सन 2026-27च्या अर्थसंकल्पातील अनुदानाच्या मागण्यावरती या ठिकाणी मी चर्चा करण्यासाठी उभा आहे। अध्यक्ष महोदय, गृह विभाग, कृषी पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विभाग, जलसंपदा विभाग, अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग, पाणी पुरवठा विभाग आणि जलसंधारण विभाग अशा 6 विभागाच्या अनुदानाच्या मागण्यावर चर्चा करत असताना अध्यक्ष महोदय, महाराष्ट्राचा जर विचार केला तर गृह विभाग सर्वात महत्त्वाचा विभाग त्यासाठी आहे। जनतेचं संरक्षण झालं पाहिजे, गुन्ह्याची नोंद झाली पाहिजे आणि ज्यांनी गुन्हा केला त्यावरती कडक त्या ठिकाणी कार्यवाही झाली पाहिजे। म्हणून अध्यक्ष महोदय, 2026-27 वर्षामध्ये या गृह विभागावरती 45,990 कोटी रुपयाची त्या ठिकाणी तरतूद झाली। अध्यक्ष महोदय, मी सरकारला त्या ठिकाणी धन्यवाद देईल का आम्ही ज्यांच्या भरोश्यावरती जीवन जगतो, ज्यांच्या सिक्युरिटीचं खऱ्या अर्थाने जनतेची काळजी त्या ठिकाणी गृह विभाग मार्फत घेतली जाते, त्यांना त्या ठिकाणी मोठी तरतूद त्या ठिकाणी झाली। अध्यक्ष महोदय, खरं जर म्हटलं तर अर्थसंकल्प राज्याच्या विकासाचा एक आरसा असतो आणि आरशामध्ये पाहून खऱ्या अर्थाने त्या आर्थिक वर्षामध्ये जर त्या ठिकाणी विकास साधता जर आला तर त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने अर्थसंकल्प त्या राज्यासाठी वरदान ठरतं। आणि या महाराष्ट्राची लोकसंख्या जर आपण जर पाहिली अध्यक्ष महोदय तर 12,67,00,000 या ठिकाणी लोकसंख्या आहे आणि संपूर्ण गुन्हेगारीचं जर त्या ठिकाणी काम जर पाहिलं तर त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने मी सांगेल का टोटल IPC असेल, SLL असेल, 5,96,103 गुन्ह्याची नोंद संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी झालेली आहे। या ठिकाणी खऱ्या अर्थाने मी सांगेल का एवढी मोठी गुन्ह्याची नोंद असून सुद्धा त्या ठिकाणी पोलीस खात्याचं खऱ्या अर्थाने मी कौतुक त्या ठिकाणी करील का एक अत्यंत चांगलं काम आपल्या महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी चालू आहे। अध्यक्ष महोदय, सायबर गुन्ह्याचा जर त्या ठिकाणी विषय जर घेतला तर मी कोणाला पाठीशी घाला असं मी म्हणणार नाही, परंतु महाराष्ट्राचा जर त्या ठिकाणी टक्का जर पाहिला तर या महाराष्ट्राच्या टक्केवारीमध्ये कर्नाटक असेल, उत्तर प्रदेश असेल, आपल्या महाराष्ट्राच्या तुलनेमध्ये सायबरचं प्रमाण तिथं खूप मोठ्या प्रमाणामध्ये। तरी सुद्धा मी या ठिकाणी मुद्दाम एक मागणी या ठिकाणी मांडणार आहे का सायबरचं जे गुन्ह्याचं प्रमाण या महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी वाढतंय त्याच्यावरती वेगवेगळ्या पद्धतीने कंट्रोल करण्याची त्या ठिकाणी गरज आहे। परवा मी मुख्यमंत्री महोदयाचं त्या ठिकाणी मनोगत ऐकलं, मी त्यांना धन्यवाद देईल का त्या ठिकाणी सायबरचं गुन्ह्याचं प्रमाण वाढण्याचं त्या ठिकाणी कारण त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं का आपणच त्या ठिकाणी व्हॉट्सअप असेल, फेसबुक असेल किंवा मोबाईलच्या माध्यमातून आपणच आपला नंबर समोरच्यांना देतो आणि म्हणून त्यांनी एक जनजागृती म्हणून एक मोठं कार्य त्या ठिकाणी हाती घेतल्याचं गृहमंत्री महोदय आणि मुख्यमंत्री महोदयांनी त्या ठिकाणी सांगितलं। मी त्यांचं खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी अभिनंदन करीन। अध्यक्ष महोदय, बालक गुन्ह्याचं प्रमाण सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये जवळजवळ 22,390 ची नोंद या महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी अध्यक्ष महोदय झालेली आहे आणि म्हणून त्या ठिकाणी मी सांगेल की इथं सुद्धा पुनर्वसनाची खऱ्या अर्थाने गरज आहे आणि म्हणून ते सरकारने त्या ठिकाणी करावं या मागण्याच्या या ठिकाणी मी सांगणार आहे। चोरीचं प्रमाण जर राज्यामध्ये लक्षात घेतलं तर 89,259, घरफोडी 13,537, लूटमार 5,970, दरोडा 601 इतक्या गुन्ह्याची नोंद त्या ठिकाणी झाली। परंतु या सगळ्या गुन्हेगारीवरती आळा घालण्यासाठी राज्य सरकार मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी काम करतंय आणि म्हणून त्या ठिकाणी मी अभिनंदन करणार आहे। अध्यक्ष महोदय, या ठिकाणी कारागृहाचा जर विषय जर घेतला तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 60 कारागृह त्या ठिकाणी आहे। मग त्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने असतील, परंतु या 60 कारागृहाची कॅपॅसिटी जर पाहिली तर 27,184 कैदी या कारागृहामध्ये म्हणजे 60 कारागृहामध्ये बसतील
एवढी कॅपॅसिटी त्या कारागृहाची आहे. परंतु अध्यक्ष महोदय घडलं काय का जवळजवळ मागील जर काळ जर आपण जर पाहिला तर 41,630 इतके कैदी त्या कारागृहामध्ये ठेवलेले आहे. म्हणजे जवळजवळ 14-15 हजार कैदी त्या कारागृहामध्ये फक्त कोंडलेले आहे. मी त्यांची बाजू घेणार नाही, परंतु जे गुन्हे होता ज्यांना कारागृहामध्ये रवानगी केल्या जाते ते सगळेच गुन्हे हे वेगवेगळ्या पद्धतीचे. परंतु त्यामध्ये जर एखाद्या गुन्ह्याची खऱ्या अर्थाने त्याला शिक्षा जर झाली तर शिक्षा भोगत असताना सुद्धा त्या ठिकाणी कोंबण्याचं प्रमाण त्या ठिकाणी करू नये. आणि म्हणून मी मागणीवरती बोलत असताना प्रामुख्याने मी सांगेल का कारागृहाची संख्या त्या ठिकाणी वाढणं त्या ठिकाणी अपेक्षित आहे किंवा त्याची कॅपॅसिटी वाढणं त्या ठिकाणी अपेक्षित आहे. अध्यक्ष महोदय, मी या गृह खात्याला मुद्दामून माझ्या वैजापूर विधानसभा मतदारसंघात एक विषय त्या ठिकाणी घेईल अध्यक्ष महोदय का त्या ठिकाणी वैजापूर तालुक्यामध्ये 3 पोलीस स्टेशन आहे. एक वैजापूर पोलीस स्टेशन आहे, एक विरगाव पोलीस स्टेशन आहे, एक शिरूर पोलीस स्टेशन आहे. आणि या तिन्ही पोलीस स्टेशनच्या जर इमारती जर तुम्ही पाहिल्या अध्यक्ष महोदय तर कधी त्याचा छेद PIच्या किंवा पोलिसाच्या अंगावरती पडेल याचा नेम त्या ठिकाणी राहिलेला नाही. मग अध्यक्ष महोदय मी विनंती करीन का माझे हे तिन्ही पोलीस स्टेशन अत्यंत खराब अवस्थेमध्ये त्या ठिकाणी. मी वैजापूर पोलीस स्टेशनमध्ये लोकसहभागामधून 5 रूम त्या ठिकाणी बांधले अध्यक्ष महोदय. आणि पोलीस स्टेशन वेगळं आणि PIचं केबिन आणि त्या ठिकाणी जे वेगवेगळे डिपार्टमेंट चालतात त्याचं कॅबिन वेगळं. लोकसहभागामधून आम्ही 5 रूम त्या ठिकाणी बांधल्या. नवीन पोलीस स्टेशन माझ्या तिन्ही ठिकाणी त्या ठिकाणी बांधव. अध्यक्ष महोदय, पोलीस लोकांच्या भरोश्यावरती आपण रात्र दिवस काढतोय, परंतु वैजापूरची जर पोलीस वसाहत जर पाहिली तर 72 लोक एका ठिकाणी राहतील अशा 5 मजली इमारती आम्ही त्या ठिकाणी पूर्ण केल्या. परंतु विरगाव आणि शिरूरचा जर प्रश्न जर पाहिला तर या दोन्ही ठिकाणी नवीन पोलीस वसाहत होणं त्या ठिकाणी आवश्यक आहे. म्हणून अध्यक्ष महोदय आपल्या वतीने मी विनंती करणार आहे का त्या विरगाव आणि शिरूर सारख्या ठिकाणी नवीन पोलीस वसाहत त्या ठिकाणी निर्माण करण्याचं काम त्या ठिकाणी करावं. अध्यक्ष महोदय, दुसरा विभाग त्या ठिकाणी कृषीचा विभाग आहे. मी खऱ्या अर्थाने सरकारचं अभिनंदन करीन. मुख्यमंत्री महोदय, दोन्ही उपमुख्यमंत्री महोदय, कृषी मंत्री, महसूल मंत्री यांचं मी अभिनंदन करील या कृषीवरती बोलत असताना का राजमाता अहिल्याबाई होळकर कर्जमाफी योजना 6 तारखेच्या बजेटमध्ये त्या ठिकाणी पूर्ण केली. आणि एका कर्जधारकाला कर्जमाफी करत असताना 2 लाख रुपयाची तरतूद त्या ठिकाणी झाली. परंतु अध्यक्ष महोदय, या अगोदर 2017ला एक कर्जमाफी योजना झाली अध्यक्ष महोदय. 2019ला एक कर्जमाफी योजना झाली. छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजना 2017ला झाली अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय थोडसा वेळ द्या. जवळजवळ त्यामध्ये 50,60,000 शेतकरी त्या कर्जमाफी योजनेत त्या ठिकाणी बसले अध्यक्ष महोदय. 50,60,000 कर्ज म्हणजे शेतकरी त्या ठिकाणी बसले. परंतु अध्यक्ष महोदय, प्रत्यक्ष किती शेतकऱ्याला फायदा झाला तर प्रत्यक्ष फायदा झाला 44,04,000 शेतकऱ्याला प्रत्यक्षपणाने फायदा झाला. म्हणजे 2017च्या कर्जमाफी योजनेमध्ये 6,56,000 शेतकरी कर्जमाफीमध्ये बसले अध्यक्ष महोदय. परंतु त्याचा फायदा त्यांना मिळू शकला नाही. ते आजही त्या ठिकाणी वंचित आहे. आम्ही वारंवार तक्रार करतोय अध्यक्ष महोदय, परंतु 6,56,000 शेतकरी जे वंचित आहे त्याला त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजनेचा त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने फायदा होऊ शकला नाही. दुसरी कर्जमाफी योजना झाली महात्मा ज्योतिबा फुले कर्जमाफी योजना 2019 अध्यक्ष महोदय. किती शेतकरी बसले? 32,42,42,000 शेतकरी बसले अध्यक्ष महोदय. आणि प्रत्यक्षपणाने जो फायदा झाला तो 32,29,000 शेतकऱ्याला फायदा झाला. म्हणजे तिथं सुद्धा 13 लाख शेतकरी ह्या महाराष्ट्राचे खऱ्या अर्थाने या कर्जमाफी योजनेमधून त्या ठिकाणी वंचित राहिले. आणि अध्यक्ष महोदय, या वर्षी आपण जी कर्जमाफी योजना त्या ठिकाणी राजमाता अहिल्याबाई होळकर नावाने त्या ठिकाणी सुरू केली. मी सरकारला विनंती करणार आहे, कृषी मंत्र्याला विनंती करणार आहे आपल्या मार्फत काही यामध्ये असं होऊ नये. जेवढे महाराष्ट्राचे शेतकरी तेवढे खऱ्या अर्थाने यामध्ये पात्र झाले पाहिजे. ज्याच्या नावावरती कर्ज आहे त्याला ह्या कर्जमाफीचा फायदा त्या ठिकाणी झाला पाहिजे. म्हणून अध्यक्ष महोदय, मी फक्त मागणी एवढीच करणार आहे का आपण जर त्या ठिकाणी ओटीएसच्या नावाखाली जर बँकेकडे जर गेलो आणि ओटीएसच्या नावाखाली एखाद्या शेतकऱ्यावरती 3 लाख कर्ज असेल, 4 लाख कर्ज असेल, परंतु ओटीएसच्या नावाखाली जर त्या बँकेकडे जर गेलो
आणि त्या बँकेला जर सांगितलं का OTS मध्ये सर्व शेतकरी बसवले पाहिजे, तर खऱ्या अर्थाने या 2 लाखाच्या कर्जमाफीचा फायदा आमच्या तमाम शेतकऱ्याला त्या ठिकाणी होणार आहे. कारण काही शेतकऱ्याला 4 लाख आहे, 5 लाख आहे, 6 लाख रुपये कर्ज आहे. आणि म्हणून 2 लाखामध्ये एकही शेतकरी सुटू नये, नाहीतर एखाद्या वेळेस होईल असं अध्यक्ष महोदय का बँकेवाले यादी पाठवतील का यांच्यावर 6 लाख कर्ज हे बसत नाही, परंतु कर्ज 2 लाखापेक्षा जास्त जरी असेल तरी सुद्धा खऱ्या अर्थाने त्याला फायदा त्या ठिकाणी झाला पाहिजे असे आपल्याला त्या ठिकाणी विनंती करणार आहे. अध्यक्ष महोदय, खऱ्या अर्थाने आमचे जे नियमित कर्ज फेड करणारे शेतकरी आहे ते नेहमी करता मला बोलता काल व्हॉट्सअपवरती जेव्हा मुख्यमंत्री त्या ठिकाणी बजेट त्या ठिकाणी मांडत होते अध्यक्ष महोदय, तेव्हा तिकडून कमेंट्स येत होत्या मोबाईलवरती का आम्ही काही पाप केलं का, आम्हाला 50,000 रुपयेच का मिळतात, जो आम्ही जर नियमित जर त्या ठिकाणी कर्ज फेड करतो तर आम्हाला 50,000 रुपयाचं अनुदान का द्यावं. आणून त्यांनी त्या ठिकाणी कमेंट टाकल्या का जे आम्ही त्या ठिकाणी नियमित पद्धतीने कर्ज फेड करीत असेल तर आम्हाला 1 लाख रुपये तरी त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने अनुदान त्या ठिकाणी मिळालं पाहिजे. म्हणून अध्यक्ष महोदय, मी आपल्या मार्फत विनंती करणार आहे का त्या नियमित कर्ज फेड करणाऱ्या शेतकऱ्याला 1 लाख रुपये तरी त्या ठिकाणी त्यांना प्रोत्साहन पण अनुदान त्या ठिकाणी आपण देण्याचं त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने अपेक्षा असं त्या ठिकाणी मी सांगणार आहे. अध्यक्ष महोदय, आता यामध्ये फक्त नॅशनलाइज बँकेचा विचार होतोय, पतसंस्थेचं कुठे व्याख्यामध्ये नाव नाही. आणि ज्या शेतकऱ्यांनी पतसंस्थेमार्फत कर्ज घेतलं त्यांचा सुद्धा प्रामुख्याने या ठिकाणी विचार करण्याची त्या ठिकाणी गरज आहे. अध्यक्ष महोदय, कुठेतरी मी पेपरला वाचलं, कुठेतरी टीव्हीवरती पाहिलं का एका खाजगी सावकाराकडून कर्ज घेतलं आणि तो शेतकरी ते कर्ज फेडू शकत नाही आणि म्हणून त्यांनी स्वतःची किडनी विकण्याचा त्या ठिकाणी निर्णय घेतला. अध्यक्ष महोदय, आणि म्हणून जसं नॅशनलाइज बँकेचा आपण त्या ठिकाणी विचार केला, जसं विविध कार्यकारी सोसायटीचा प्रामुख्याने त्या ठिकाणी विचार आपण केला, तसं पतसंस्थेचा सुद्धा त्या ठिकाणी विचार करावं आणि पतसंस्थेमधून ज्या शेतकऱ्यांनी खऱ्या अर्थाने कर्ज घेतलं असेल त्याची सुद्धा कर्जमाफी झाली पाहिजे ही अध्यक्ष महोदय विनंती करणार आहे. आणि अध्यक्ष महोदय, खाजगी सावकाराच्या बाबतीमध्ये जे लायसन होल्डर आहे त्याच्या बाबतीमध्ये सुद्धा कर्जमाफी होण्याची त्या ठिकाणी गरज आहे. आणि म्हणून विनंती करील का त्या कर्जमाफीमध्ये त्याचा सुद्धा प्रामुख्याने त्या ठिकाणी समावेश करावा. अध्यक्ष महोदय, तिसरा डिपार्टमेंट जर विचार जर घेतला, या ठिकाणी आदरणीय जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील साहेब या ठिकाणी दालनामध्ये उपस्थित आहे. मी विखे साहेबांना मुद्दाम त्या ठिकाणी विनंती करीन का या ठिकाणी आपण जलसंपदाचा कारभार जेव्हापासून हातात घेतला अत्यंत चांगलं काम जलसंपदामध्ये या महाराष्ट्रामध्ये एका भागामध्ये त्या ठिकाणी चालू आहे. अध्यक्ष महोदय, मी 4 दिवसापूर्वी दालनात गेलो, शेनी देवगाव उच्च पातळीच्या बांधारेवरती मला सांगितलं का 1 महिन्यामध्ये त्या ठिकाणी प्रशासकीय मान्यता त्या ठिकाणी आम्ही काढून टाकू. गेल्या अनेक वर्षाचा प्रश्न आहे अध्यक्ष महोदय. 14 गाव वैजापूर तालुक्याचे, 14 गाव श्रीरामपूर तालुक्याचे आणि म्हणून जवळजवळ 28 गावाचा हा प्रश्न आहे अध्यक्ष महोदय. आणि शेनी देवगाव उच्च पातळीचा बांधारा जो 286 कोटी रुपयाचा बांधारा आहे त्याची खऱ्या अर्थाने प्रमाण अध्यक्ष महोदय आदरणीय विखे पाटील साहेबांनी सांगितलं का 1 महिन्यामध्ये ती प्रमा आपण त्या ठिकाणी काढून देऊ आणि लवकरात लवकर त्याचं टेंडर प्रोसेस त्या ठिकाणी होईल. त्यांचं मी या ठिकाणी तमाम शेतकऱ्यांच्या वतीने विखे पाटील साहेबांचं या ठिकाणी मी मुद्दाम अभिनंदन करील. परंतु अध्यक्ष महोदय, जलसंपदा विभाग 2 ठिकाणी हे घेतलं, जसं विखे पाटील साहेबाकडे तसं तापी खोराचा जर विचार जर प्रामुख्याने जर आपण जर केला तर अध्यक्ष महोदय माझा वैजापूर तालुका 2 भागामध्ये विखुरलेला आहे. गोदावरी खोरे एका बाजूला आहे, तापी खोरे एका बाजूला आहे आणि वैजापूर तालुक्यामधून अनेक पाणी, असं कितीतरी पाणी तापी खोऱ्याला आमच्या तालुक्यामधून त्या ठिकाणी वाहून जातं अध्यक्ष महोदय. आणि म्हणून 2012-13चा महाराष्ट्र राज्याचा जल आराखडा जर आपण जर त्या ठिकाणी अध्यक्ष महोदय जर पाहिला तर या जल आराखड्यामध्ये माझं वाकला चांदेश्वरी प्रकल्प याचं 2.56 TMC पाणी हे राखीव त्या ठिकाणी जल आराखड्यामध्ये झालं. अध्यक्ष महोदय, मी त्या ठिकाणी 2025च्या दुसऱ्या पावसाळी अधिवेशनामध्ये लक्षवेधी मांडली आणि या लक्षवेधी क्रमांक जो 2253 होता 15/7/2025 रोजी मी लक्षवेधी मांडली. आदरणीय नामदार महाजन साहेबांनी, गिरीजी महाजन साहेबांनी मला त्याचं उत्तर दिलं का चांदेश्वरी वाकला प्रकल्पाबाबतीमध्ये उत्तर देत असताना सांगितलं की मी लवकरात लवकर बैठक लावतो. अध्यक्ष महोदय, मला शेतकरी विचारताय बोलणारे सर लक्षवेधी लावली मंत्र्यांनी उत्तर दिलं, परंतु त्या उत्तराचं काय झालं, बैठक लागती का नाही
आणि म्हणून सर्वजण महाजन साहेबाच्या बैठकीवरती त्या ठिकाणी लक्ष देऊ नये का चांदेश्वरी प्रकल्प त्या ठिकाणी लवकरात लवकर झाला पाहिजे म्हणून अध्यक्ष महोदय मी आपल्या मार्फत विनंती करणार आहे का आश्वासन दिलं अध्यक्ष महोदय, दोनच पॉइंट राहिले. आश्वासन दिलं परंतु अद्यापपर्यंत त्या ठिकाणी 1 वर्ष उलटलं, बैठक लागली नाही. आणि म्हणून मी आपल्याला विनंती करणारे अध्यक्ष महोदय, लक्षवेधीला उत्तर देत असताना मंत्री महोदयांनी मला आश्वासन दिलेलं आहे लवकरात लवकर ती बैठक लावण्याचं त्या ठिकाणी विनंती आहे. अध्यक्ष महोदय, जलसंपदा मंत्री आदरणीय विखे साहेब या ठिकाणी बसलेले आहे. जर आपण भूसंपादनाचा विषय जर घेतला तर या महाराष्ट्रामध्ये भूसंपादनाच्या अनेक केस त्या ठिकाणी अध्यक्ष महोदय पडून आहे. कितीतरी कोटी रुपये त्या ठिकाणी, मी बाकीचं सांगणार नाही, परंतु माझ्या तालुक्यामध्ये या ठिकाणी जवळजवळ कोर्टाचे निवाडे झाले, कोर्टाने अंतिम निर्णय दिले, परंतु कोटी रुपये बाकी आमच्या शेतकऱ्यांच्या भूसंपादनाचे. म्हणून अध्यक्ष महोदय, या भूसंपादनाच्या बाबतीमध्ये सुद्धा या ठिकाणी आदरणीय विखे पाटील साहेबांना विनंती करणार आहे का हे सर्व शेतकरी, कोणाची 10 गुंठे जमीन आहे, कोणाची 5 गुंठे जमीन आहे, आणि याचं भूसंपादन लवकरात लवकर व्हावं आणि त्या भूसंपादनासाठी त्या ठिकाणी जास्तीत जास्त पैसे आम्हाला त्या ठिकाणी उपलब्ध करून द्यावे. अध्यक्ष महोदय, 4थं डिपार्टमेंट आहे अन्न नागरी पुरवठा. मी या ठिकाणी आदरणीय माझ्या शेजारचे असलेले आदरणीय भुजबळ साहेब या ठिकाणी बसलेले, कारण त्यांचा तालुका माझा तालुका जोडून आहे. आणि म्हणून मी त्यांना विनंती करणार आहे का माझ्या वैजापूर तालुक्यामध्ये मकाचं पीक सर्वात जास्त घेतलं जातं अध्यक्ष महोदय. आणि म्हणून पहिल्या वेळेस मला मका खरेदी हमी भावाने 5,000 क्विंटलची ऑर्डर त्या ठिकाणी मिळाली, परंतु अध्यक्ष महोदय एका आठवड्यामध्ये 5,000 क्विंटल त्या ठिकाणी खरेदी झालं. शेतकरी विचारताय टार्गेट कधी वाढून मिळणार आहे. आणि म्हणून अध्यक्ष महोदय, मी आपल्या मार्फत भुजबळ साहेबांना त्या ठिकाणी विनंती करीन का वैजापूर आणि गंगापूरचं हे मकाचं टार्गेट आपण जास्तीत जास्त तिथं वाढून द्यावं. आणि ज्या ज्या शेतकऱ्यांनी या केंद्रावरती मका घातली अध्यक्ष महोदय, 1 महिना झाला, 1.5 महिना झाला, परंतु त्याचा अद्याप पेमेंट त्याला त्या ठिकाणी मिळू शकलं नाही. आणि त्या मकाचं पेमेंट जी हमी भावाने घातली त्याचं पेमेंट त्या ठिकाणी मिळावं एवढीच या ठिकाणी विनंती करतो. अध्यक्ष महोदय, बाकीच्या विषयावर बोलणार नाही, परंतु या 5 डिपार्टमेंटवरती मी बोललो, मागण्या मांडल्या. मी आपल्या मार्फत सरकारला विनंती करील, हे मायबाप सरकारला, का जास्तीत जास्त मागण्या आमच्या वैजापूर गंगापूर विधानसभा मतदारसंघाच्या त्या ठिकाणी द्याव्या. परत एकदा विखे पाटील साहेबांना शेनी देवा उच्च पातळीच्या बंधाऱ्याच्या बाबतीमध्ये तमाम शेतकऱ्यांच्या वतीने त्यांचं मी अभिनंदन करील का त्यांनी मला शब्द दिला का 1 महिन्यामध्ये त्या ठिकाणी काम करू. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, रामकृष्ण हरी.